ही 4 दृश्य आपण बघतोय ती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे व्हीआयपीज मतदानासाठी उतरलेत, बाहेर पडलेत, त्याची ही काही दृश्य प्रत्येक मतदान केंद्रावरती कालपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी आपण अगदी आज सकाळपर्यंत बघत होतो। आता 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे कोणकोणत्या ठिकाणी काय नेमक्या घडामोडी घडतात या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे हे देखील मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावत असताना आपण दृश्यामध्ये बघतोय। सर्वच उमेदवार, सर्वच राजकीय नेते मंडळी, सर्व पक्षाचे प्रमुख हे सकाळीच मतदानासाठी बाहेर पडलेत आणि त्या वेळची दृश्य आपण बघतोय। सकाळी 7 वाजल्याच्या आधीच बरेचसे जण आपल्या मतदान केंद्रावरती पोहोचले होते आणि फक्त प्रतीक्षा होती मतदान प्रक्रिया सुरू होण्याची, जेणेकरून आपण इतरांना एक चांगला आदर्श घालून देऊ, हाच त्यामागचा एक उद्देश आहे। प्रत्येकाने आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं पाहिजे आणि हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मतदान सर्वांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून करावं असं आवाहन केलं जात आहे। न्यूज 18 लोकमतने देखील गेल्या काही दिवसांपासून मतदान करण्याचं आवाहन केलंय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या आपल्यासोबत मुंबईमधनं आहेत। प्रणाली, तुम्ही आता कुठे आहात, काय माहिती? या ठिकाणी मनसेचे नेते संदीप देशपांडे जे की उमेदवार सुद्धा आहेत वरळी विधानसभेतून, ते दादर इथल्या त्यांच्या निवासस्थानाच्या जवळचं जे मतदार केंद्र आहे त्या ठिकाणी येऊन आपला मतदानाचा जो कर्तव्य आहे ते बजावताना आपल्याला बघायला मिळत आहे। सपत्नीक ते इथे आलेले आहेत। इथून मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते त्यांच्या उमेदवार असलेल्या मतदान संघामध्ये सुद्धा जाणार आहे। संदीपजी, काय प्रतिक्रिया आहे? आजचा दिवस महत्त्वाचा आहे लोकशाहीच्या दृष्टीने आणि एकूणच निश्चितपणे ज्या पद्धतीचा चिखल गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात झालाय, आज 5 वर्षांनी महाराष्ट्राच्या सर्व मतदारांना संधी आहे की ते त्यांचा राग, जे काही त्यांच्या मनातल्या भावना आहेत त्या या मतपेटीतनं व्यक्त करतील। गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की मतदानाची टक्केवारी घटलेली आपल्याला बघायला मिळाले होते। अनेक मतदार जे आहेत ते उतरलेले नव्हते मतदान करायला। यावेळेला काय आव्हान? यावेळेला मी सगळ्यांना हेच आवाहन करीन की शेवट तुमचं मत महत्वाचं आहे। म्हणजे एक इलेक्शन कमिशनची खूप सुंदर ऍड मी बघितली की हातभर प्रश्नांचं बोटभर उत्तर। नक्की, पण जास्तीत जास्त मतदारांना आवाहन कराल की त्यांनी उतरावं आणि मतदान करावं? निश्चितपणे, कारण शेवट आज जे तुम्ही मतदान करणार आहे ते पुढचे 5 वर्ष तुम्हाला त्याची फळं मिळणार आहेत। त्यामुळे विचारपूर्वक व्यवस्थित मतदान लोकांनी करावं आणि निश्चितपणे मतदान करावं। स्वप्ना सुद्धा आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। स्वप्ना, काय प्रतिक्रिया आहे तुमची? जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं, गेल्या वेळेला मतदान कमी झालं होतं। यावेळेस आमची इच्छा पण आहे आणि तशी आशा पण व्यक्त करतो की जास्तीत जास्त लोक मतदान करतील, जेणेकरून त्याचा फायदा आम्हालाच होईल। नक्की, एकूण जर बघितलं तर आज तुम्ही दोघेही जण आता इथे आलेला आहात। मतदानाची प्रक्रिया तुम्ही बघितली, सोपी आहे, सरळ आहे, काही अडचण नाही? पटकन झालं आमचं, 1 ते 1.5 मिनिटात झालं मॅक्झिमम। गर्दी पण नाहीये सध्या सकाळ आल्यामुळे। नक्की, आपण दोघांनाही विनंती करूया की त्यांनी मतदान केल्याची जी खूण आहे ती सगळ्यांना दाखवावी। आपण पाहतोय की संदीप देशपांडे जे की वरळीचे मनसेचे उमेदवार सुद्धा आहेत, त्यांनी मतदान केलेलं आहे। सपत्नीक ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले होते आणि आपण पाहतोय की मतदानाचा हा हक्क त्यांनी बजावलेला। अवघी 1.5 मिनिटाची प्रक्रिया आहे। संपूर्ण प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पडते आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी येऊन मतदान करावं असं आवाहन या दाम्पत्याकडनं केलेलं आपल्याला बघायला मिळतंय।